मित्रांनो आपल्याला हा नंदी दिसतोय आणि ही सगळी टीम दिसते आज फायनलला राहिलेला आहे नंदी पण बराच त्यांनी कालावधी संघर्ष केलेला आहे 2 वर्ष संघर्ष केला बैलाची दुखापत आली आजार पण आलं बऱ्याच गोष्टी झाल्या आणि आज त्यानं सिद्ध करून दाखवले की मालकानं आपल्याला एवढं कष्ट केले एवढा पैसा घालवला बऱ्याच गोष्टी केल्या मालकासाठी पाहायला पाहिजे आणि आज तो जीवापाड पाहिलाय आणि आज फायनलला राहिला 2 वर्ष काय काय घडलं आता 2 वर्ष भरपूर कष्ट घेतले हे आमचं भावासारखं मित्र आहे ते ह्यांनी सगळे कष्ट ह्यांनी घेतले भरपूर कष्ट घेतले रातभर बैलापासून हल्ले नाहीत बैलाला बसाय उठा येत नव्हतं बैलावर झोपाय बसायला लागत होते रातभर त्यांनी भरपूर कष्ट घेतले आणि बैलांना आम्हाला फळ दिले चांगलं कारण काय होतंय 2 वर्ष म्हणलं तर एवढा कड मारणं किंवा एवढा संयम ठेवणं सोपी गोष्ट नाही लय अवघड आहे आणि या नादात तर लयच अवघड आहे पायऱ्याचं म्हणा ते म्हणा एवढा बैल बसून पायऱ्याचं लय अवघड आहे त्यातनं बैलानं सिद्ध करून दाखवले आणि आमच्या कष्टाचं फळ आम्हाला दिलं बैल आज सकाळी ज्यावेळेस बैल गाडीत भरला त्यावेळेस वाटलं का गेल्यावर बाबा गुलाल भेटेल किंवा आज तरी ती गुलालाची अपेक्षा पूर्ण होईल का संघर्ष संपल नाही बैलावर विश्वास आमचा आहे बैल सरळ असला की बैल फायनलला राहणार आहे आम्हाला माहिती आहे बैल 100% फायनलला राहणार आणि आज त्याने ती करून दाखवलं होय आज त्यानं आमच्या कष्टाचं फळ आम्हाला दिलं ज्यावेळेस गुलाल होत असतो त्यावेळेस वेगळी गोष्ट आहे हो पण ज्यावेळेस माणसाचा संघर्ष चालू असतो ना बैलगाडा मालकाचा त्यावेळेस एक वेगळ्या त्याच्या भावना असते ते किंवा बऱ्याच अडचणीतून मालक गेलेला असतो त्यावेळेस खरी परीक्षा म्हणायला लागलं मालकाची असेल की किंवा आनंदीची असेल की कोण नक्की हरतय बैल हरतोय का मालक हरतोय परीक्षा भरपूर म्हणजे करायला लागते ते काय नाही पण त्यातनं बैलांना पण सिद्ध करून दाखवलं काही काय वाटतं आज तुम्ही सांगितलं मुलाखत घ्यायला लागते की बाबा 2 वर्ष संघर्ष केलाय 2 शब्द काय सांगताल त्याच्याबद्दल मित्रांनो आता जुने जाणते हे दादा आहेत त्यांना विचारूया कारण तिकडे जवान मंडळ आहे आता बरंच पोरांनी कष्ट केले किंवा तुमचे सहकार्य म्हणला तुम्ही म्हणला बऱ्याच गोष्टी झाल्या तर त्यावेळेस आज ही मुलाखत होती काय झालं माहितीये का 2023 पासन बैल पूर्ण थांबला होता आणि कोण सुद्धा ही जवळजवळ 3-3.5 वर्ष कोण सुद्धा बैल पाळणार नाही पण ह्या पोरांचं मी बघतोय अगदी म्हणजे बैल लंगडत होता मग एक दिवस असंच आम्ही सगळं बसल्यावर ना बैल तयारी तिने चांगली आणली पण फेऱ्याला गेलो बैल लांगडायला थांबला परत ही पोरं अगदी नाराज झाली नाराज मध्ये बसली होती मग आम्ही काय म्हणलं एकदा ह्याचा एक्सरे काढून बघूया मी एक्सरे काढून बघितला तर त्यात थोडासा त्यात फॉल्टच गावला की बाबा त्याचा ह्याला काय करत होती ती ह्याला वर पायाला चोळत होती ती आणि ऍक्च्युली त्याचा फॉल्ट होता गुडघ्यात मग गुडघ्यात फॉल्ट होता म्हणून एक्सरेत स्पष्ट दिसला परत त्याने मग एवढं कष्ट घेतलं या पोरांनी खरोखर त्या बुलेट नंतर संघर्ष योद्धा म्हणलं तर ह्यो बाजीच का तर 3 वर्ष एवढे कोण कष्ट घेणार नाही ती आणि कुटुंबापाशी ही पोरं कमी ह्या बैलापाशीच कायम आणि शेवटला सगळं केलं एवढं त्या 3 वर्षातनं परत बँडेज केलं बँडेज काढलं बँडेज काढत असताना त्याला साधारणपणे 6 इंचाची जखम झाली त्याला परत आणि पूर्ण नाराज झाले हातलं हाड तेच दिसायला लागलं तर मी म्हटलं याला बघा हाड दिसू दे मास येते तेव्हा काय काळजी करू नका पण एवढं कष्टाचं तुम्हाला फळ मिळणार एक ना एक दिवस ते तुम्हाला काहीतरी त्याला तुम्हाला देणार आणि परवा सांगलीला पुण्याला जे मैदान झालं कुठे झालं ते पुण्याचं नरेगावला तिथं बैलानं पळून ह्या पोरांच्यासाठी बैल पळाला आणि 700 गाडीत 3 नंबर केला आणि त्यानंतर आज इथं आता फायनलला राहिलाय ह्या बैलाचं जितकं करावं तेवढं कौतुक थोडं आहे आणि ह्या पोरांचं ही बारकीच पोर आहे ती त्यांची अजून लग्न नाही ती काय नाही ती पण ह्या बैलासाठी धडपडती ती रात्रीचं 2:30-3 वाजता तुम्हाला सांगायचं खरं गोष्ट बरं का ज्या बँडेज 1 महिनाभर ह्याचं बँडेज होतं आणि महिनाभर बँडेज होतं त्याला अजून सुद्धा तो पाय पुढे ठेवून बसतो पायाला वाकडा करून बसत नाही तर ते पुढं पाय ठेवायसाठी रात्रभर जागायची मग ह्या पाळ्या लावल्या तिने तू 12 वाजेपर्यंत तू 12 ते 4 पहाटेपर्यंत येऊन पहाटेपासून सकाळपर्यंत येऊ अशा यांनी बाऱ्या लावल्या होत्या आणि
संध्याकाळचं आमच्या ईश्वरपूरला स्टँडवर पोहे मिळते ती तिथं जाऊन भुका लागली खायची. मग ह्यांचं या पोरांचं आणि बैलाचं सांगावं तेवढं थोडं आहे, यांचं कौतुक करायचं तेवढं थोडं आहे. आज आता गाडी फायनल मध्ये राहिल्यावर मी 6 किलोमीटरवरून आलो ह्या बैलासाठी ना मुलांच्या. आता काय होते दादा माहिती आहे का, आता मुख्य प्राण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट केले. आज ह्या कलियुगाच्या काळात आहे ना, माणूस माणसासाठी गोष्ट ही करत नाही, पण त्या मुख्य प्राण्यासाठी करते. अगदी बरोबर आहे. मुख्या प्राण्यासाठी म्हणजे माणसासाठी करणारच नाही आणि मुख्या प्राण्यासाठी सुद्धा इतकं तिने केलं या, त्यांचं कौतुक करायचं तेवढं थोडं आहे. त्यांना काय सुचत नाही, त्यांचं फक्त डोक्यात. आता रात्रीच्या मी बघतोय का नाही, त्यांच्या डोक्यात आता छकडा रात्री 3 वाजेपर्यंत पाठी आवडत बसली होती. त्यांच्या डोक्यात एक उद्या काय बी करून गुलाल घ्यायचा. त्यांना पुण्याला गेल्यावर जो त्यांना बैलांचा कॉन्फिडन्स आलाय. ह्यो बैल वनश्री केसरी 2022 आहे ना, त्यामुळं ह्या बैलावर त्यांचं प्रेम बी आहे आणि ह्या पोरांचं भयंकर प्रेम आहे आणि त्यांना त्या अंबरनाथवाल्यांची त्यांना साथ सुद्धा चांगली आहे. त्यामुळे ह्या मुलांचं जेवढं कौतुक करावं ते थोडं आहे. मित्रांनो बघा, आज संघर्ष संपला पण कष्टही तेवढंच आहे त्यांचं. आता भरपूर संघर्षातून गेला एवढा 1 नंबरातला बैल आणि 2 वर्ष बसून ठेवायचा किंवा त्याच्यावर कष्ट करायचं, त्याचा आजार पण असेल, भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण काय होतंय, आज कोण कोणाला विचारत नाही ह्या काळात कलियुगाच्या. बरोबर आहे, पण विषय कसा आहे की बैल ज्या टायमाला आपण वनश्री केसरीला 1 नंबर केला, 1 नंबर केल्यानंतर आपण बैल यशवंतराव अंबाजोशी अंबरनाथ यासने आपली 17 लाख रुपये 17,01,000 रुपयाची खरेदी त्यांनी केल्यानंतर बैल त्यांच्यापाशी गेल्यानंतर बैल आजारी म्हणजे बैल पुसेगावला थटलेला. पुढं बैल थटल्यानंतर फ्रॅक्चर झालता पायात. फ्रॅक्चर झाल्यानंतर बैलांना बऱ्यापैकी बैलांना पुढचं रान सोडत होता, बैल पळत नव्हता. मग त्यांचा फोन आला आम्हाला की काय नाही बैल तेवढा तुमच्यापाशी न्या, तुम्ही बघा सरळ कारण तुम्ही पळवा म्हणून त्यांनी सांगितलं. पण ती माणसं अंबरनाथवाडी एवढी चांगली आहेत बरं का, तिने आम्हाला कुठल्याही गोष्टीची कधी तिने आम्हाला कुठली म्हणजे ही करू दिली नाही. तिने म्हणजे आमचा कधी तिने कुठल्या गोष्टीची विचार नाही की तुम्ही बैलाचा काय करताय किंवा कुठला दवाखाना करताय किंवा काय करताय म्हणून. पण आम्ही एवढं प्रामाणिकपणे प्रयत्न केले की आम्ही 1 नाही झालं तर 1 नाही झालं तर 1 नाही झालं तर 1, पण आम्ही सातत्य सोडला नाही बैलापासून. त्या बैलानं अक्षरशः आत्ता बैल जर म्हणला तर बैल 3 पायावर जरी म्हणला तरी त्याला ही काही अडचण नाही. कारण बैल आत्ता बसताना बैलाचा पाय फोल्ड होतच नाही, बैलाचा पाय फोल्डच असतोय कायम कंटिन्यू. बैलाचा पाय फोल्ड होत नव्हता तर आम्ही त्याला अक्षरशः मशिनरीपासून सगळ्या साहित्य आमच्या शेडवर आहे आता त्याचं, जेणेकरून त्याला मॉलिश करायपासून जी सगळं आमच्या शेडवर आत्ता जरी गेला तर तुम्हाला बघायला सगळं भेटणार आहे. बैल आत्ता जरी पळून गेला तर संध्याकाळी मॉलिश केल्याशिवाय बैल बसत नाही खाली. बैलाच्या मशिनीने मॉलिशच करायला लागतात त्यावर बैल खाली बसत नाही. आणि बैलाचं एवढं तुम्हाला सांगतो, ह्या बैलाचं एक आहे तथ्य आहे की ह्या बैलामुळे आजपर्यंत आमच्या कुटुंबाला किंवा आजपर्यंत मला कुठल्याही गोष्टी कमी पडल्या नाही. ह्या बैलामुळे आजपर्यंत मी अक्षरशः माझं शिक्षण झाले ग्रॅज्युएशन, पण ह्या बैलासाठी मी अक्षरशः कुठल्याही गोष्टी कमी पडलो नाही किंवा त्याला कुठल्याही गोष्टी कमी पडू दिली नाही. बैल आम्हाला कमी पडेल पण त्या बैलाला कुठल्याही गोष्टी आम्ही कमी पडायला दिली नाही. आणि बैल आम्हाला माहित होतं की एक दिवस हे काही ना काहीतरी करणार आहे. बरेच जण म्हणले सपला म्हणून बैल पाळणार नाही, आता ह्याचा विषय सोडून द्या. बरेच जण म्हणले, स्वतः मी सकट म्हणलो एकदा बैल पळवला आम्ही करोडच्या मैदानात, त्या दिवशी बैलाला पाय धरला तर शेवट मी म्हणतो बाद झाला, आता बैल बांधून ठेवूया, आपण सांगूया म्हटलं शेटला की काय ना शेट आता इथनं पुढे काय आम्ही बैल पळवणार नाही. पण आमची पोरं म्हटली नाही थांब जरा आपण काहीतरी करू त्याच्यावर. आम्ही एक डॉक्टर नाही झाला, एक डॉक्टर. आज मी सत्य परिस्थिती सांगतो की ह्या महाराष्ट्रातला कोणी म्हणायला कुठल्या डॉक्टरनं ह्यो बैल मला दाखवलेला नाही म्हणून. ह्या सगळ्या डॉक्टरकडनं ट्रीटमेंट घेऊन या पहिल्याला आम्ही सरळ करायचा प्रयत्न सातत्याने केलं आणि त्याला यश आम्हाला 100% भेटलं, त्याच्या आम्हाला शंका नाही. पण आमच्यासाठी डॉक्टरांनी पण भरपूर प्रयत्न केलं. म्हणजे रात्री 1-2 वाजता आमच्यासाठी डॉक्टर आले. संकेत आमच्यासाठी फोन केला की कधीही कुठे कधी फोन केला तर रात्री जर 2 वाजता तर तो आमच्यासाठी येत होता. आणि त्याला आम्ही खरोखर त्याचं श्रेय. दुसरे मला गेलं तर कोल्हापूरचे ते मामा आहेत, तिने आम्हाला बैल टाकला. ते बैल टाकल्यानंतर तिने पण सांगितलं त्यांचं पण ह्यात यश आहे. आणि आमच्या पोरांचे आमच्या पपुशेटने एवढं त्याच्यासाठी कष्ट घेतलं की त्याला औषध असून दे, गोळ्या असून दे, पाणी असून दे, कंटिन्यू म्हणजे जे टाइम माणसा एखाद्या आजारी माणसाला कधी एखादी गोळी टाइमवर मिळत नसेल, पण ह्या बैलाला ह्या माणसानं जीव लावून त्याला जी पाहिजे ती केलं. ज्या टायमाला जखम झाली त्या टायमाला अक्षरशः ती जखम बघण्याजोगी नव्हती. आमच्यापाशी व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, सगळं पूर्णपणे जखम गुडघा पूर्ण जखमीनं पूर्ण भरलेला. पण आम्ही म्हटलं असून दे, हार मानाय नाही, काय ना काय तर होईल, बैल पळवू आपण 100%. बैल त्यातनं कमी कव्हर केला आम्ही. का तर ह्यो बाजी संपणाऱ्यातला बाजी नाही एवढंच सांगतो. ह्या बाजीसाठी आम्ही काही करायला तयार आहे, फक्त ह्याला आम्ही गुलालातच ठेवणार एवढीच आमची इच्छा आहे. आणि एवढं सांगतो की ह्या बैलांना आजपर्यंत कुठल्याही गोष्टी आम्हाला नाराजगी केलेला नाही किंवा कोणाला केलेलं नाही. मित्रांनो बघा, आज त्यांनी त्यांचं मन मोकळं केलेलं आहे, कारण केलंच पाहिजे. कष्टही तेवढंच घेतलेलं आहे आणि कष्टाचं फळ कायम भेटत असतं. आणि आपल्यासमोर उदाहरण आहे, आज फायनल त्याने मिळवून दिलाय. मालकाचा आज संघर्ष संपवला आणि आजपासून त्याला पैरेही भेटतील
मी शुभेच्छा करतो माझ्या चॅनलतर्फे की तुम्हाला असंच गुलाल भेटेल आणि इथून पुढे तुमच्या अपेक्षा तो पूर्ण करेल. धन्यवाद.